ज्योती सोया बिर्याणी, त्यासाठी मी हे सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि हे ताक बनवलं आहे मी. तर हे तांब्यामध्येच बनवलं आहे, कारण हे तांब्यामध्ये व्यवस्थित ते हे रवीनं हे करता येतं, त्याच्यामुळे मी तांब्यामध्येच बनवलं आहे. आणि आता असाच तांब्या मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण मग आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करा, तेच होणार काम. घासत बसावं लागतं सतत भांडी. नंतर प्यायच्या आधी एकदा थोडंसं रवीनं हलवलं की काम झालं. तर हा मी असाच तांब्या फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. फ्रीजमध्ये एवढं काही सामान झालं आहे ना, अक्षरशः काय पण ठेवायला जागा नाही. आता मी ते क्लीन केलं आणि काढून घेतलं. कोथिंबीर तेवढं टाकायची राहिली ताकामध्ये, ती मी नंतर टाकते. आता हे थोडंसं पाण्यामध्ये डिप करून ठेवते, म्हणजे क्लीन याच्यातली माती सगळी खाली गाळायला बसेल. आणि मी आता इथं पटकन तयारी करून घेते. चला, तर आता कुकर झालेला आहे. पुलाव सोया बिर्याणी मी बनवलेली आहे. तर इथंच मी पुरीसाठी पीठ मळून ठेवलं आहे. ते जास्त आता मळत नाही बसलं, असं फक्त भिजवून ठेवलं आहे. थोड्या वेळाने छान मळून घेईन मी ते. आणि इथं तेव्हाच्या तेव्हा सगळं क्लीन पण करून घेतलं, किचन पण आवरून घेतलं, कारण मग नंतर खूप जास्त मेस झाला की कंटाळा येतो आवरायला. आता माझं पारायण चालू आहे, त्याच्यामुळे उंबरट्यावर असं हळदीचं लेपन वगैरे मी करते आहे. हे मी आणि एवढं असं काम झालेलं आहे. आता विंडो बसवणार आहेत आज आणि गिलावा करणार आहेत. तर तिकडे विंडो आणून ठेवलेला आहे, दाखवतो. अशा विंडो आणून ठेवलेल्या आहे. तर आता इथं ही एक विंडो बसवणार आहे इकडची. त्याच्यानंतर किचनमधल्या 2 विंडो ज्यामध्ये दाखवतात. ही एक असणार आहे आणि ही एक. तर ह्या विंडो आता बसवायच्या आहेत. सिमेंट संपलं आहे, तर ते मागवलं आहे, आता येतं आहे, तर वेळ लागेल थोडा. आणि चालू आहे असं काम. यात घातले तुझी काम. खूप जास्त धूळ होते सगळीकडे. खरं तर मी सकाळी पारायणला जाऊन आल्यानंतर घरातलं सगळं आवरलं, झाडू फरशी वगैरे सगळं केलं. आणि देवपूजा पण झाली, म्हणजे सकाळी लवकरच झाली देवपूजा पण. बाकी सगळ्या गोष्टी आवरल्या मी. आणि त्याच्यानंतर स्वयंपाक नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यानंतर मग हे आवरायला घेतलं. आणि जेवणामध्ये मी भाजी रात्री निवडून ठेवलेली, आज बनवायची, मी विसरूनच गेली भाजी निवडलेली. आणि मला असं वाटलं भाजी काही नाही, म्हणून मग मी सोया पुलाव बनवला. आणि मग आता म्हटलं हे भातच नुसता कसा खायचा, कारण सध्या ग्रेशीच्या सुट्ट्या चालू आहेत. आणि मी श्रीखंड आणलं होतं परवा, ते फ्रीजमध्ये पण ते पण आहे फ्रीजमध्ये. ऑलरेडी खाल्लेलं आहे सगळ्यांनी त्याच्यामधलं, पण अजून अर्धा डब्बा आहे. तर म्हटलं आता पुऱ्या करूया, म्हणजे दोन्ही पण होईल, पुरी आणि श्रीखंड. त्याच्यानंतर पुलाव, असं दोन्ही पण होईल. आणि ताक तरी मी बनवून ठेवले, मी तुम्हाला दाखवलंच. तर हे आहे ते श्रीखंड, आणि खूप मस्त आहे, फ्लेवर खूप छान आहे याचा. घरात सगळ्यांना आवडला. काल पप्पा आलेले, मी पप्पांना पण दिलं होतं थोडंफार डब्यात घालून, मम्मीला आणि त्यांच्यासाठी. इथे खा म्हटल्यावर ते नाही बोलले, त्याच्यामुळे डब्यात घालून दिलं. तिकडे जाऊन संध्याकाळी बहुतेक मम्मीने पुऱ्या बनवल्या होत्या आणि ते खाल्ले. तर छान आहे, टेस्टला खूप छान आहे. आणि नेक्स्ट टाईम कधी पण गेली तर नक्की घेईन आवर्जून. खूप छान आहे टेस्टला, आंबट पण नाही, जास्त स्वीट पण नाही, एकदम मस्त आहे. तर चला, आता मला फक्त कपडे धुवायचे राहिलेत. मशीनचे कपडे झालेले आहेत, फक्त हाताने जे कपडे धुवायचे आहेत ते आता धुणार आहे मी. ग्रेशूचे काही ड्रेसेस आहेत, तर ते आता मी जाते धुवायला खालच्या बाथरूममध्ये, कारण इथे तरी सोय नाही आहे धुवायची. खूप घाण झालं आहे सगळीकडे, सिमेंट वगैरे पडले. तर चला, आता आवरून घेते आणि जे काही रुटीन असेल तुमच्यासोबत शेअर करतेच. आज पारायणचा 2रा दिवस कंप्लीट झालेला आहे. खूप छान वाटते. फर्स्ट टाईम असं मी मंदिरामध्ये पारायण वाचायला गेले. आणि काल पहिला दिवस होता. काल 7 अध्याय, आज 7 अध्याय आणि उद्या 7 अध्याय, असं मिळून एक पारायण कंप्लीट होणार आहे. तर छान वाटते. सकाळी सकाळी स्वामींचं दर्शन होतं आहे, मंदिरात जाणं होतं आहे, पारायण चालू आहे, घरातली पण सगळी कामं आवरत आहेत पटपट. आल्यानंतर थोडासा आळस होतो आहे, कारण सकाळी लवकर उठते त्याच्यामुळे. आणि रात्री लेट झोपणं होते, कारण घराला पाणी वगैरे मारून रात्री आम्हाला झोपायलाच खूप उशीर होतो. हे घरी येतात, जेवण करतात, मग इथलं सगळं आवरून वरती आम्ही टेरेसवर पाणी मारायला जातो भिंत्यांना. तिथून येईपर्यंत 12:30-1 वाजतो. तिथून पुढे झोपायची तयारी. लगेच झोपल्या झोप येत नाही, तो एक प्रॉब्लेम. आणि मग झोप लागली तर पहाटे लवकर उठायचं, त्याच्यामुळे झोपेचं थोडासा प्रॉब्लेम चालू आहे. पण ठीक आहे, चालायचंच हे सगळं. तर चला, ह्याच्या पुढचा व्हिडिओ नंतर कंटिन्यू करते.
कपडे धुवायला म्हणून खाली गेले आणि सिमेंटची गाडी आली तेवढ्यात. त्याच्यामुळे ते काम तिथंच ठेवावं लागलं आणि मग हे सगळं बघावं लागलं. कारण हे जॉबवर असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझी असते. हे काम होतंय न होतंय तोपर्यंत बघितलं जेवणाचा टाईम झाला. मग मी इथं जेवण बनवायला आले. मस्त टम्माशा पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि इथे आता मी एवढ्या बनवते. सध्या आमच्याकडे पावसाने जोर पकडला आहे. कधी पाऊस कधी ऊन हे तर चालूच आहे. त्याच्याबरोबर थंडीसुद्धा भरपूर आहे. वादळसुद्धा सुटले आणि हा बघा पाऊस आता चालू आहे. आता रोजच असं वातावरण असतं आमच्याकडे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. वारं तर खूप सुटले, हवेमध्ये एक गारठा आहे त्याच्यामुळे सध्या तब्येती खूप बिघडत आहेत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ.